ईडी हा 2 अक्षराचा शब्द, पण हे शब्द ऐकून भल्या भल्याच्या पायाखालची जमीन सरकते। ईडीने याला अटक केली, त्याला अटक केली, अशा अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील आणि पाहिल्या असतील। आजच्या व्हिडिओतून आपण ईडीने जप्त केलेल्या पैशाचं नेमकं काय होतं याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। आता आपण ईडी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया। ईडीला मराठीमधून अंमलबजावणी संचालनालय असं म्हटलं जातं। ईडी ही भारताच्या अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत असलेली तपास संस्था आहे। हे आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणाची आणि परकीय चलन कायद्याच्या उल्लंघनाची चौकशी करते। ईडीची स्थापना ही 1 मे 1956 रोजी झाली। त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। आता ईडीने जप्त केलेल्या पैशाचं नेमकं काय होतं ते आपण समजून घेऊया। घरात किंवा एखाद्या ठिकाणी कॅश असलेल्या पैशांवर ईडी कारवाई करते। कारवाई केल्यानंतर ती रक्कम कुठून आली याची बाजू मांडण्याचा अधिकार समोरच्या व्यक्तीला देण्यात येतो। समजा ईडीने एखाद्याकडून 5 कोटी रुपये जप्त केले तर तुम्हाला त्या रकमेचा पुरावा द्यावा लागणार आहे। म्हणजे तुम्ही 5 कोटी रुपये बँकेतून काढले असतील तर त्याची स्लिप तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। जर समजा त्या व्यक्तीकडे याचा कोणताही पुरावा नसेल तर ती रक्कम जप्त केली जाईल। पैसे मोजण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येतं। त्या पैशाची मोजणी मशीनद्वारे केली जाते। त्यानंतर किती रक्कम सापडली याची एक यादी तयार करण्यात येते। त्यानंतर जमा केलेल्या रकमेला त्या राज्यातील बँकेच्या मुख्य शाखेमध्ये नेण्यात येतं आणि ईडीच्या पर्सनल डिपॉझिट अकाउंट यामध्ये जमा करण्यात येतं। त्यानंतर काही दिवसांनी ती रक्कम केंद्र सरकारच्या खात्यामध्ये जमा केली जाते। आता ईडी प्रकरणामध्ये जर निर्दोष मुक्तता झाली तर पैसे मिळतात का ते आपण पाहूया। जर आरोपीची निर्दोष सुटका झाली तर त्याला ईडी कडून सर्व पैसे परत मिळतात। पण आरोपी जर की दोषी ठरला तर त्याचे पैसे पब्लिक मनी म्हणून वापरले जाते। आता पैशाचा व्यवहार करताना नेमकं कोणती काळजी घ्यावी ते आपण समजून घेऊया। जर तुम्ही बँकेतून पैसे काढत असाल तर त्याची पावती घ्या किंवा कुठे संपत्ती खरेदी केली असेल तर त्याचे कागदपत्र जपून ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।